विद्यार्थी टाईम वाया कसा घालतात एका मिनिटात सांगतो. म्हणजे तुमच्या गुणामुळं तुम्हाला अपयश येतं आणि तुम्ही गुरुला दोष देता, आईला दोष देता, वडिलाला दोष देता आणि तुम्ही दिवस म्हणजे 365 दिवसात तुम्ही 202 दिवस वाया घालवता आणि 163 दिवस फक्त अभ्यास करता, शाळेत जाता आणि 35% पासिंग पुरते भेटतात आणि पासिंगला काही तुमच्या कोणी विचारत नाही. हे तुमची लिहून घ्या तुम्ही. 45 दिवस उन्हाळ्याची सुट्टी, 50 रविवार, 25 गेले हाफ डे. लिहून घ्या. 45 उन्हाळ्याची सुट्टी, 50 रविवार, 25 शनिवार हाफ डे. त्याच्यानंतर 10 दिवस गणपती, 10 दिवस दुर्गादेवी, 10 दिवस दिवाळी, 12 महिन्याचे पंचमी, पोळा, रक्षाबंधन, दसरा, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट म्हणजे 12 महिन्याचे 12 दिवस हे गेले. आणि आपल्या महाराष्ट्रात पुन्हा 5 निवडणुका 5 वर्षाला होतात. म्हणजे वर्षाला एक निवडणूक येते, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा. अंगात पाटीलकी असल्यामुळं आपण तेवढा 10 दिवस प्रचार करतोच विद्यार्थी जीवनात बी. कारण काय असतं, बिंडोकपणा, बावळटपणा. 400 एकरातली 40 राहिली, पुन्हा 0 उलडा अल्पभूधारक झाले आणि लाभ घ्यायला लागले तुम्ही. अंगात पाटीलकी असल्यामुळं ह्या भानगडी होतातच. मी पण पाटील आहे बरं, नाही तर म्हणसाल तुम्ही शहाण्णकुळे पाटील आहे. आता किती दिवस झाले तुमचे? 10 दिवस गेले राजकारणात. पुन्हा सगळ्यात दिवस घालण्याचा उत्तम व्यवसाय म्हणजे लग्न सराई. जवळचे 5 लग्न आपले होतात आणि एका लग्नाला जातात 6 दिवस. दोन्हीकडल्या 2 दिवस पाहून घ्या. 1 दिवस कुंकू झाला, 3 दिवस. 1 दिवस टिळा झाले, 4 दिवस. 5व्या दिवशी तुमच्या आईला हळदीत डान्स करायला जाणं लागतो. हळदीत गाडी चालवायला तुम्ही जाता आणि 6व्या दिवशी पुन्हा वरातीत तुमचे बाबा डान्स करतात, पुन्हा सांभाळून आणायला तुम्हाला जाणं लागतंय. म्हणजे दिवस झाले तुमचे 202 सुट्ट्याचे, अभ्यास बुडवल्याचे. 365 वजा 202 बरोबर 163, 35%. कुठंच नोकरी लागत नाही आणि कुठं तुमचं जमत नाही आणि मग तुम्ही दोष देता. हे विद्यार्थ्याला सांगणं आहे. तुम्ही आठवण करा, दांडिया फेस्टिवल, गणपती बाप्पा मोरया, दिवाळीचे फटाके याच्यात दिवस घालता तुम्ही. सुट्टीच्या दिवसाचा फायदा घेत नाही, होमवर्क करत नाही, काही लर्न करत नाही. याच्यामुळं तुम्ही अपयशी ठरता.